भावकीमध्ये फूट पाडण्यासाठी भावकीतील एका व्यक्तीने कोकणातून चेडा आणल्याचे भासून 2 भक्तांनी भावकीत वाद पेटवला। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खरपूड गावात अंधश्रद्धेचा बाजार। अखेर 15 दिवसांनंतर खेड तालुक्यातील मंदोशी आणि आंबेगाव तालुक्यातील राजपूर येथील 2 भक्तांवर खेड पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। किसन तळपे राहणार मंदोशी आणि मंगेश कारोटे राहणार राजापूर तालुका आंबेगाव या भक्तांसह खरपूड येथील 4 अशा 6 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मात्र आरोपींना अटक करण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान। अंधश्रद्धेतून नागरिकांमध्ये फूट पाडणे, जादूटोण्याचा प्रसार करणाऱ्यांना पायबंद घालणे गरजेचे। नागरिकांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये, खेड पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले आवाहन। जागतिक पुस्तक दिनी पुस्तकांच्या सानिध्यात रमले राजगुरुनगरकर वाचक प्रेमी। राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात पुस्तक प्रदर्शनाचे पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते उद्घाटन। वाचनालयाच्या ऑनलाईन डाटाबेसच्या सुधारित आवृत्तीचे खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते वाचकार्पण। यावेळी प्रमोद गाणू, राजेंद्र सुतार, संतोष मांडेकर, डॉक्टर हेमंत सातारकर, अशोक डोंगरे, शंकर जाधव, संतोष गाडवे, वासंती बेलसरे, कल्पना गवळी, अपेक्षा जगदाळे, गौरी जाधव, सविता घुमटकर, मनीषा अरगडे, वाचक सागर राक्षे यांच्यासह पुस्तकप्रेमींची उपस्थिती। विना परवाना हिरडा या मालाची बोलेरो गाडीतून वाहतूक करणारा सुनील ज्ञानदेव जाधव राहणार चाकण वाहन आणि 1 टन हिरड्यासह राजगुरुनगर वन विभागाच्या ताब्यात। राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यालगत चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयाजवळ खेड पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश गोसावी यांनी गस्तीवर असताना सुनील जाधव याला ताब्यात घेऊन 21 एप्रिल रोजी वन विभागाकडे केले होते स्वाधीन। जुन्नर वन विभाग उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक अमृत शिंदे, राजगुरुनगर वन परिक्षेत्र अधिकारी यादव जाधव, वन परिमंडल अधिकारी संतोष बिरादार, वनरक्षक मनीषा शेळके यांच्या पथकाची कारवाई। राजगुरुनगर शहरानजीक करंडे वस्तीमध्ये डॉक्टरांच्या घराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडून चोरट्याने लोखंडी कपाटातून 3.5 तोळ्याचं सोनं केलं लंपास। डॉक्टर शरद गुलाबराव धानोरे वय 50 राहणार करंडे वस्ती वाडा रोड राजगुरुनगर यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 तसेच जलदिंडी कार्यक्रमाअंतर्गत गोदा ते नर्मदा जलयात्रा 2026 या राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आरंभ। कडदे येथील शासकीय विश्रामगृह येथे जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम। या कार्यक्रमाअंतर्गत पवित्र भामा आणि भीमा नदीच्या जलाने भरलेले कलश आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पूजन करून जलकुंभ जलयात्रेसाठी झाले रवाना। यावेळी चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांच्याकडे जलकलश विधिवत पद्धतीने केले सुपूर्द। यावेळी श्रेणी 1 चे सहाय्यक अभियंता अश्विन पवार, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, सहाय्यक अभियंता शुभम सुसंदरे, शाखा अभियंता अमर तंडे, स्थापत्य अधिकारी संदीप भोसले, सिंचन सहाय्यक वसंत डोकरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रोशनी सिसुदे, दप्तर कारकून राहुल कराळे यांच्यासह जलसंपदा विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती। तळवडे गावच्या पाणी टंचाईला दिलासा। पंचायत समितीच्या पाईट गणाच्या सदस्या सारिका अर्जुन गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश। पाणी प्रश्नावरील बैठकीनंतर तात्काळ पाण्याचे टँकर सुरू। खेड पंचायत समितीच्या सभागृहात आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतून सकारात्मकता। तळवडे गावच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध। तळवडेकरांच्या पाणी प्रश्नावर प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही। तळवडेकरांना टँकरद्वारे दिलासा। मात्र 12ही महिने कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाकडे पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले आग्रही। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील स्वर्गीय बाळासाहेब महादेव शेटे लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि अनुलोम संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी मोफत आरोग्य तपासणी आणि शासकीय योजना नोंदणी शिबिराचा 562 नागरिकांनी घेतला लाभ।
9,000 रुपयापर्यंतच्या तपासण्या करण्यात आल्या मोफत. मेमोग्राफी, रक्तगट तपासणी, CBC चाचणी, कोलेस्ट्रॉल चाचणी, मधुमेह, डोळ्यांची तपासणी आणि रक्तदाब चाचणी याशिवाय संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड या शासकीय योजना नोंदणीमध्ये ग्रामस्थांचा सहभाग. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या सहकार्यातून उपक्रम. भाजप सहकार आघाडीचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे आणि स्वर्गीय बाळासाहेब महादेव शेटे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित शेटे यांनी समाजाभिमुख आणि विधायक उपक्रमाचे केले संयोजन. उत्तर पुणे जिल्ह्यातील पर्यावरण सेवेला जागतिक मान. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे यांना पर्यावरणीय समाजकार्य या विषयात लुईझियाना युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट प्रदान. पारगाव तर्फे खेड येथे 14 ट्री या संस्थेच्या माध्यमातून रोपण केलेल्या 40,000 झाडांचं कार्य ठरलं जागतिक स्तरावर गौरवाचं. राजन जांभळे यांच्या आंतरराष्ट्रीय सन्मानाचं होतंय कौतुक. सेवानिवृत्तीनंतर निसर्ग सेवेचं व्रत आणि थेट डॉक्टरेट. राजन जांभळे यांच्या कार्याची जागतिक दखल. आळंदी येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात स्पार्क इंजिनिअरिंगच्या संचालिका डॉक्टर सुनीता, डॉक्टर सांभा मोतीराम सारकुंडे, ॲडव्होकेट टिकाराम काठू बागुल, डॉक्टर सुमित सेन, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. लांडेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल CBSE इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत यश राजेंद्र कुमार वाकचौरे याने 98.80% गुण मिळवत पटकावला प्रथम क्रमांक. यश वाकचौरे याने सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यशाला घातली गवसणी. यश याच्या या यशाबद्दल माजी खासदार तथा श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते त्याचा आणि यशच्या आई वडिलांचा करण्यात आला सन्मान. श्री क्षेत्र कुंडेश्वर गोशाळेतील जनावरांसाठी कोहिंडे बुद्रुक येथील संत तुकाराम कृषी शेतकरी बचत गटाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ट्रॅक्टरभर चारा केला वितरित. या उपक्रमामुळे गोशाळेतील जनावरांना उन्हाळ्यात चारा झाला उपलब्ध. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होत असताना संत तुकाराम कृषी शेतकरी बचत गटाने पुढाकार घेत गोशाळेला दिला मदतीचा हात. बचत गटाच्या सदस्यांनी स्वखर्चाने चारा उपलब्ध करून देत तो ट्रॅक्टरच्या माध्यमातून गोशाळेत पोहोचवला. तसेच अन्य शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांनीही गोशाळेसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे करण्यात आले आवाहन. लग्नानंतर नवरदेवाचा फेटा काढल्यामुळे लग्न मंडपात पुरोहित आणि मंगल कार्यालयाच्या फेटावाल्यांमध्ये जुंपली. मंगलाष्टका म्हणणाऱ्या पुरोहिताला वराडी मंडळींसमोरच शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी केली बेदम मारहाण. मारहाणीत पुरोहिताचा उजवा हात फ्रॅक्चर आणि उजव्या डोळ्याजवळ दुखापत. आळंदी येथील गोपाळपुरा येथील कुलवधू मंगल कार्यालयात 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडला प्रकार. या प्रकरणी मारहाणीत जखमी झालेले पुरोहित मधुकर लक्ष्मण पांडे वय 60 राहणार गुरुकृपा कॉलनी, केळगाव रोड, केळगाव, मूळ कुंभेफळ, तालुका अकोले, अहिल्यानगर यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद. या प्रकरणी गणेश लक्ष्मण दाभेकर राहणार नगाजी महाराज धर्मशाळा, गोपाळपुरा, आळंदी याच्या विरोधात गुन्हा दाखल. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज प्रशालेला तालुकास्तरीय गुणवत्ता संवर्धन अभियानात अव्वल स्थान. पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानाअंतर्गत तालुका स्तर गट अ इयत्ता 5वी ते 12वी या गटामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजची प्रथम क्रमांकासाठी झाली निवड. संस्कार, शिक्षण आणि उपक्रमाचा संगम ठरल्याने ज्ञानेश्वर विद्यालयाचा तालुकास्तरीय सन्मान. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक महेश पालकर, पुणे विभागाचे उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव नंदकुमार सागर, जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते संस्था सचिव अजित वडगावकर, प्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षिका अनिता गावडे, संजय उदमले, विकास शिवले, अल्लाबक्ष मुलानी आणि गोविंद निळे यांनी स्वीकारला पुरस्कार.